जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो. तर आपण डाळिंब शेती विषयात गेल्या 27 भागांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी आज तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे. तर प्लीज विषय स्टार्ट करायच्या अगोदर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका तुम्ही. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण नाही बघितला तर मी 100% सांगतो की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही माझ्या मिस करणार आहे. तर सर्वांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तर मला सांगायचं आहे की आपल्या बागेत सेटिंग झाल्यानंतर जर सीझन वाईज वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बागेत आगाऱ्यांची संख्या किती प्रमाणात आहे. जर जास्त प्रमाणात आगारे असतील, वॉटरशूट असतील, बुडातले खोडव्याचे आगारे असतील तर ते काढून घेणं पण आपल्याला महत्त्वाचं आहे. जर आपल्याला चांगली साईज आणायची असेल तर आपल्या बागेला मी तुम्हाला दाखवतो आता. तर आता या बागेचा तर विषय नाही आहे. या बागेला आपल्याला जास्त वॉटरशूट काढायचे किंवा आगारे काढायची गरज नाही, कारण या झाडांना आता फळांना सावलीची गरज आहे. तर इथं आगारे आहेत. पण तुम्हाला मी दाखवतो. हे वॉटरशूट हे बुडामध्ये वगैरे आहेत बघा. तर हे आपल्याला वेळचे वेळी काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर जास्त मोठे झाले तर ते आपल्या झाडाची ताकद जास्त प्रमाणात ते घेतात आणि फळांकडे एनर्जी पोचत नाही आहे. आता हे वॉटरशूट आहेत. तर सेटिंग झाल्यानंतर आपल्याला या गोष्टीकडे खूप प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. आता हे बघा, हे पण काढणं खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरी फांदी दाखवतो तुम्हाला मी. तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये आयडिया येईल. आता ही फांदी तुम्ही बघा. ह्या फांदीला इथं वॉटरशूट आहे, इथं वॉटरशूट आहे, इथं आहे, इथं आहे आणि ह्याच्यावर फळांची संख्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. तर हे जर आगार आपण नाही काढला तर ह्या जे फळांना अन्न भेटणार आहे ते जास्त फळापेक्षा जास्त हे घेणार आणि हे मोठे होणार आणि फळ आपलं आहे तसंच राहणार. त्यासाठी आपल्याला हे वॉटरशूट असे वडून काढायचे आहेत. अशा प्रकारे काढायचे आहेत आपल्याला. आणि हे पण लक्ष ठेवायचं आहे की आपण वडून काढताना आपल्या झाडाची फांदी वगैरे मोडू नये. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला वेळच्या वेळी करायचं आहे. याला जास्त वेळसुद्धा लावायचा नाही आपल्याला. तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण पुढच्या विषयात नवीन गोष्टींबद्दल बोलूया. धन्यवाद. जय श्रीराम.